नटसम्राटच्या पहिल्या प्रयोगात गणपतराव बेलवलकरांची भूमिका डॉक्टर श्रीराम लागू यांनी केली होती. नटसम्राटच्या संवादाच्या बाबतीत पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे लांबच्या लांब स्वगत. याबाबत डॉक्टर लागू सांगतात की लहानपणी देवापुढे बसून स्तोत्रपाठ करण्याची सवय त्यांना उपयोगी पडली. साधारण 281 प्रयोगानंतर डॉक्टर लागूंनी प्रकृतीच्या कारणास्तव ही भूमिका करायचं थांबवलं. त्यानंतर अनेकांनी ही भूमिका केली. प्रत्येकाने आपापल्या परीने या भूमिकेत रंग भरण्याचा प्रयत्न केला. काही अपवाद वगळता सर्वांनाच प्रेक्षकांनी स्वीकारलं, काहींना डोक्यावरही घेतलं. असं असलं तरी प्रत्येकाला डॉक्टर लागूंच्या नटसम्राटाशी केलेल्या तुलनेला तोंड द्यावंच लागलं. आज दुपारी तुम्ही पेपर वाचित हॉलमध्ये बसला होतात ना? हो, जगात काय घडतंय कळायला हवं ना मध्ये मध्ये. कोणी आलं होतं का? काही निरोप घेऊन? ह्यांचा एक शिपाई यायचा होता. नाही, कोणी नाही. तुमचे ते पोलादी कपाट कोणीतरी दरोडेखोर जरी अगदी लुटून नेलं असतं काहीतरी, तरी काही पत्ता लागला नसता. आई, तुझी ट्रंक आहे ना ही खाली? हो ग. परवा मी कपडे दिले तेव्हा कदाचित सुया ह्याच्यात गेल्या काढू असतील. का? नको नको, मी बघते. नलू राहू दे ना. राहू दे काय? एकदा खात्री करायला पाहिजे. हे काय भरून ठेवलंय साई तू ह्याच्यात? अगं, आमचा सगळा जुना संसार आहे त्यात. हो, वेंधळी आहेस नले. ठेवल्या असशील कुठे? हो, नाहीतर काय. बघतीयस कुठे? ही तुमची बायको म्हणजे लहानपणापासून अशी. काहीतरी विसरायचं आणि शोधत बसायचं. अर्ध आयुष्य गेलंय त्याच्यात. काही सापडलं का? नाही, सुया नाही त्याच्यात. मग दुसरं काही हरवलंय काय? काही नाही, सुयाच बर. तिकडेच असतील कुठेतरी. पहाटे निघताय? हो, आई कडक थंडी पडणारे असा इशारा आला आहे. अजून एक ब्लँकेट आणून ठेवते मी थोड्या वेळाने. चला. सुया हरवल्या म्हणून केवढी कासावीस झाली होती कार्टी. अरे बापरे. आणि ट्रंकेत कशाला येतील त्या? नाही, काय एखादी वस्तू हरवली ना की आम्हा बायकांचा जीव अगदी वेडापिसा होऊन जातो बघा. काय हो, आपला मोरवाडी सभेत तुम्ही सांगणार होतात त्यांना? हो, पण या सुयांच्या दंगलीत आठवणच राहिली नाही. बरं झालं नाही सांगितलं ते. बस पोरीच्या डोक्याला शीळ नको. गारठा चांगलाच जाणवतोय हो. शाल घालू अंगावर? माझ्यासाठी नाही म्हणत हो, तुमचा सून देते बाबा. अगं मी काढतो, तू नाही कशाला सापडायचा डॉक्टरने तुम्हाला तो. सांगितलंय? ऐक. डॉक्टरांचं कौतुक पुरे झालं. अगं, डॉक्टरांनी सांगितलेलं सगळं ऐकायलाच पाहिजे असं नाही. हो, हो. हात द्या जरा. हळू सावकाश. मला सापडलं असता, पण तिकडे कपडे विस्कटती माहित आहे. हा घ्या तुमचा स्वेटर आणि औषधं घेऊन टाका बरं. हो. अशी टंगळ मंगळ नाही चालायची. हात या सावकाश. मोरवाडीला
मोरवाडीच्या संसाराची सगळी तयारी दिसते. मला नाही वाजत एवढी थंडी, तरी आपलं उगीच. हा स्वेटर तू माझ्या अंगात कधी घातला होतास आठवतंय का रे? मुंबईला माझा सत्कार झाला होता. रसिकानी थैली दिली होती, नटसम्राट ही पदवी दिली होती. त्या दिवशी रात्री हा स्वेटर तू माझ्या अंगात घातलास आणि काय गंमत झाली होती आठवतंय का? सगळं बोलायला कशाला पाहिजे आता? तेव्हाही म्हातारे होतो आपण, पण आजच्या इतके नाही. पिवळ्या पानाला थोडी हिरवी किनार होती. मी म्हटलं या थैलीपेक्षा आणि पदवीपेक्षा या स्वेटरचं सुख जास्त वाटतंय. मी तुला जवळ ओढली आणि त्या समाधीत किती वेळ गेला कोणास ठाऊक. आणि ती उतरायच्या आतच डॉक्टरांची सिंहगर्जना कानावर आली. आप्पासाहेब, रंगभूमीवरचे राज रजवाडे तुम्हाला भेटायला आले आहेत. समोर पाहतो तर काय, केशवराव, गणपतराव, नानासाहेब, अरे सगळे दारासमोर उभे, हातात हार तुरे घेऊन. आणि इकडे आपली काय अवस्था. पुरे आता स्वेटर मधून ती तुझ्या कर्णफुलाची कडी काही सुटेना. सगळे हसतायत, मस्करी करतायत. शेवटी डॉक्टर आली पुढे येऊन हलक्या हाताने त्याचं ऑपरेशन केलं. तेव्हा आपली सुटका झाली. मारुती सारख्या त्याच्या जन्मासारखा असा पराक्रम दाखवला या स्वेटरनं. पण आता जर्जर झालाय तो त्याच्या मालकासारखाच. मोरवाडीला गेले ना ही नवीन स्वेटर घालीन मिळायला. नक्की? हो नक्की. शपथ वहा, शपथ वहा, शपथ वहा. वा 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 वा. असं ट्रेनिंग जमलं तर स्वतःलाच काय नाटकाला देखील बक्षीस मिळवून देईन मी. जमेल केव्हा तरी. हे तुमचे कपडे, दोघांनी साहेबांच्या कपड्यांबरोबर तुमचेही कपडे दिले. बाईसाहेबांनी सांगितलं स्वतःच्या हाताने ठेवू नये म्हणून. बा, मगाची भांग उतरली वाटतं. आप्पासाहेब जी चढलीच नाही ती उतरण्याचा प्रश्नच येत नाही. माझं डोकं चढलं होतं ते चोरीच्या आरोपामुळं. अरे कसली चोरी? कोणी चोरी केली? कोणावर चोरीचा आळ आलाय? काय? आज आमच्यावरती आळ आला, उद्या कोणावरती येईल आप्पासाहेब. अरे नीट बोल रे गाढवा. बाईसाहेबांनी सांगितलंय कोणालाही सांगू नको म्हणून. पण तुम्हाला म्हणून सांगतो, फार वाईट गोष्ट घडली आपल्या घरामध्ये आज. काय झालं? साहेबांचा सगळा पगार चोरीला गेला. पगार चोरीला गेला? साहेब दुपारी जेवायला घरी आले. नेहमीप्रमाणे त्यांनी गोदरेजच्या कपाटामध्ये आपलं पाकिट ठेवलं, पैशांचं पाकिट. संध्याकाळी येऊन पाहताय तो पाकिट गायब. गायब? साफ गायब. बाईसाहेबांनी सगळीकडे शोध घेतला. सगळ्या नोकर माणसांवर ते आरोप केले. जबान्या घेतल्या, झडत्या घेतल्या, पण काहीही थांग पत्ता लागला नाही. म्हणून म्हटलं तुम्ही निघालात मोरवाडीला, पण लोक तुम्हाला चोरवाडीला नेऊन पोचवतील. येतो मी. बॅग भरायची. तांत्रट माणसं आहे तो. दारं उघडी टाकली असतील आणि कोणतरी शिरलं असेल घरात. सरकार तेवढ्यासाठी तिने आपल्या घराचा शोध घेतला. हो, आपण चोरी केली. तुम्ही चोरी केली सरकार. आपण आज चोर ठरलो सरकार. आपण चोर ठरलो. हो, असा वेडावाकडा विचार नाही हो आणायचा मनात. असं नाही व्हायचं. ब्लँकेट अंगावर घालू? नाही नको. नले, मी चोरी केली असा संशय आला तुला? हो. भले अगं, म्हणून तू ट्रंकेचा आणि कपाटाचा शोध घेतलास? हो म्हणून. नाही माझ्या कोकरा, ऐक माझं ऐक. मला सहन नाही होणार. तू नाही सांग. तू खोटं सांग पण नाही सांग. आप्पा, मला खोटं बोलायची सवय नाहीये. अगं तुला खरंच वाटतं मी चोरी केली? आप्पा, मी बेलवलकर नाहीये, कार्लेकर आहे. त्यांचे पैसे होते ते. तुम्हाला असे ते कपाटातून काढून घेण्याचा काहीही अधिकार नव्हता. तुम्हाला पैसे हवे होते तर माझ्यापाशी मागायचे होते. चोरी करून तुमचं आणि माझे तोंड काळं केलं तुम्ही. चंदाने मी चोरी केली? काय म्हणते? असं नाही रागवायचं. रागवायचं नाही, रागवायचं नाही. अरे अरे पृथ्वीच्या पाठीवर गाफीलपणे हिंडणाऱ्या परमेश्वराच्या पाठीत सुरा कोसळून त्याचा खून करून पाहणारी माणसं डोळ्यासमोर असल्यावर रागवायचं नाही. मी पैसे चोरले. कावेरी,
तिला सांगा माझ्या क्रोधाला हातपाय नाही. तिला सांगा पैसे मी नाही रागवणार. मी नाही रागवणार. काय उपयोग आहे त्याचा? तुम्हाला सांगतो मी रडणारही नाही. डोळ्यात अगदी आसव जमायला लागली तरी तरी खिळे मारून डोळ्याच्या खाचा करीन संभाजी सारख्या. पण या आई समोर नाही रडणार मी. मी चोरी केली. मी चोरी केली. तुम्ही चोरी केलीत. मी चोर आहे. मी चोर आहे सरकार. मी चोर आहे. गणपतराव बेलवलकर नटसम्राट ज्यांनी लक्षावधीची मालमत्ता गुलाल बुक्क्याप्रमाणे उधळली तो गणपतराव बेलवलकर आज चोर ठरला. आपल्या पोरांच्या घरात तो चोर ठरला. परमेश्वरा मी काही सहन केलं असतं पण हे नाही. मी काय म्हणते, आता काय सांगणार आहात? सारी दुनिया संपली आपल्यासाठी. आपण दोघच उरलो. दोघच एकमेकांसाठी. माझ्या गळ्याची शपथ घ्या, माझं एक ऐकायचं. मला काही समजत नाहीये. माझ्या काळजाच्या चिंध्या होत आहेत नुसत्या. पण मी जगणार आहे तुमच्यासाठी. माझी तब्येत बरी असती ना तर या क्षणाला इथून तुम्हाला घेऊन बाहेर पडले असते. नंदूच्या घरातून जशी बाहेर पडले होते तशी. या आजारांनी मला आगतिक करून टाकलं. लाचार. माझाच मला भरोसा राहिला नाही. म्हणून सांगते, ऐकताय ना, आजची रात्र आपण इथेच काढू. उद्या सकाळी कोणाला तरी बरोबर घेऊन मोरवाडीला जाऊ. हं? मी नदूकडे जाऊन येते बंगल्यात. काय आता कुठे तू? माझी काळजी नका करू तू. मी जाईन आधार घेत. मला समजलंच पाहिजे. मला सगळं समजलंच पाहिजे. आम्ही का जिवंत आहोत? आम्ही का जिवंत आहोत? का जगायचं? To be or not to be? That is the question. जगावं का मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं का फेकून द्यावं हे देहाचं लखतर ज्यात गुंडाळल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या कायाशार डोहामध्ये. आणि करावा सर्वाचा शेवट एकाच प्रहारानं, माझा तुझा याचा आणि त्याचाही. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागली तर तर इथेच मेघ आहे. इथेच मेघ आहे. नव्या स्वप्नाच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण. सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार.
अस्तित्वाच्या गाभाऱ्यात सत्वाची विटंबना आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेनं आमच्या मारेकऱ्यांच्याच दाराशी. विधात्या, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस. मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणा करा. आम्ही कुणाच्या पायावर डोकं आदळायचं? कुणाच्या पायावर? कुणाच्या पायावर? कुणाच्या पायावर? कुणाच्या 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 मुलीचा गैरसमज झाला होता. पाकिट कपाटातच सापडलं. आता एवढ्यात बावरून गेली होती जरा ती. आपल्या ट्रंकेत हाराचे पैसे दिसले. तिला वाटलं की आपला बाप चोर आहे, आपली आई चोर आहे आणि मुख्य म्हणजे ती दोघं म्हातारडी आहेत, लुळी पांगडी आहेत. बेवारशी कुत्र्याप्रमाणे आपल्या घरात आश्रयाला येऊन पडलेली आहेत. त्यांच्यासमोर हे असं गलिच्छ आरोपाचं शेण फेकलं तर आपलं काय वाकडं करणार आहेत? सरकार या दीड दमडूच्या कठपुतळ्यांना न्यायासनावर बसून त्यांच्या समोर न्याय मागण्याची तर सोडाच, त्यांच्या समोर निरपराधी ठरण्याची माझी इच्छा नाही. कार्टे मराठी रंगभूमीचा हा सार्वभौम राजा नटसम्राट गणपतराव बेलवलकर, गणपतराव जोशांचा पट्टशिष्य, खाडीलकर गडकऱ्यांनी ज्याच्या पाठीवर हात ठेवला असा कलावंत, लक्षावधी रसिकांच्या आशीर्वादानं कुबेराहून श्रीमंत आणि इंद्रापेक्षा भाग्यवान असलेला हा रंगदेवतेचा पुजारी, त्याची तू अशी विटंबना करतेस का? तो तुझा बाप आहे म्हणून? त्याच्याजवळ पैसे नाहीत म्हणून? का म्हातारपणानं असह्य झालाय म्हणून? आप्पा, मी चुकले, मला क्षमा करा. तुमच्या लाडक्या कुकराला क्षमा करा. मर्दार चांडाळणे शब्दाचा उच्चार करशील तर कोकरू म्हणे, कोकरू. हाडकं कोकरू होतं, आता कुठे आहे ते? गोजीरवाणी सशासारखा एक मुलगा होता, पण खरं म्हणजे कोणी नव्हते. सगळं खोटं आहे. आभाळ पाठीवर घेणाऱ्या हत्तींना विचारा, ते सांगतील कोणी कोणाचं नसतं. अंतराळात भटकणारा एखादा आत्मा आमच्या वासनेच्या जिन्यानं ह्या पृथ्वीच्या मातीवर येतो आणि आम्हाला वाटतं की आम्ही बाप झालो, आई झालो. खरं म्हणजे सगळं खोटं आहे. कोणी नसतं. आपण फक्त जिने असतो. आपण फक्त जिने असतो सरकार, फक्त जिने. साहेब, माझी आपल्याला विनंती आहे की आपण इथे सरकार 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 नाही सरकार तुम्ही बसा. मी जगणार आहे तुमच्यासाठी. सरकार आपण आपण आजची रात्र इथेच काढू. उद्या सकाळी मोरवाडीला जायचं ना. मी जगणार तुमच्यासाठी. हो, कसलं नाही. तुम्ही बसा. अजिबात. सरकार मोरवाडीला सरकार सरकार तुमच्यासाठी. तुम्ही बसा. सरकार 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 ओ सरकार 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 डॉक्टर लागूंच्या नंतर ही भूमिका समर्थपणे पेलली दत्ता भट यांनी. दत्ता भटांचा खडा आवाज आणि भारदस्त व्यक्तिमत्व यामुळे बेलवलकरांच्या व्यक्तिरेखेला वेगळं परिमाण मिळालं.
त्यांचा नटसम्राट अपरिमित गाजला. परंतु त्यांनाही डॉक्टर लागूंशी केलेल्या तुलनेला तोंड द्यावंच लागलं, आणि तेही त्यांच्या सहकलाकारांकडून. दत्ता भटांनी नटसम्राटचे 400 प्रयोग केले. त्यांनाही नंतर प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे नटसम्राट करणं थांबवावं लागलं. नंतर 1977च्या दरम्यान सतीश दुभाषींनी नटसम्राटाची भूमिका पेलली. त्यांनी आधीच्या दोघांचा नटसम्राट पाहिला नव्हता. याचमुळे ठराविक साच्यापेक्षा वेगळा नटसम्राट उभा करायचा त्यांनी प्रयत्न केला. 1979च्या सुमारास याच संचामध्ये चंद्रकांत गोखले यांनी नटसम्राट साकारायला सुरुवात केली. याही नटसम्राटाला प्रेक्षक आणि समीक्षकांची चांगली दाद मिळाली. या 4ही नटसम्राटांच्या बरोबर कावेरी साकारणाऱ्या एकच अभिनेत्री होत्या, त्या म्हणजे शांताजो. कणखर पण मर्यादशील अशा त्यांनी साकारलेल्या कावेरीची छाप पुसणं आजपर्यंत कोणालाही शक्य झालं नाही. नंतर 1982 साली अरविंद देशपांडे यांच्या दिग्दर्शनाखाली यशवंत दत्त यांनी नटसम्राट आणि सुलभा देशपांडे यांनी कावेरी साकारली. स्वतः शिरवाडकरांनी आत्तापर्यंत मला सगळ्यात भावलेला नटसम्राट अशी पावती या नटसम्राटाला दिली होती. नाटकातील बाकीची पात्र म्हणजे मुलं, सुना आणि जावई हे सर्व आधीच्या प्रमाणे खलनायकी ढंगात न दाखवता परिस्थितीचे गुलाम म्हणून दाखवण्यात आले होते. नंतर परत एकदा पुरुषोत्तम दारवेकर यांनी मधुसूदन कोलटकर आणि लता अरुण यांना घेऊन नटसम्राट दिग्दर्शित केलं. या प्रयोगाचं श्रेय हे की आजपर्यंत महाराष्ट्रातल्या ज्या गावांमध्ये नटसम्राट पोचला नव्हता तिथपर्यंत तो पोचला. यानंतर नटसम्राटच्या भूमिकेत राजा गोसावी आणि कावेरीच्या भूमिकेत उषा नाडकर्णी असाही एक प्रयोग करण्यात आला. उषा नाडकर्णीच्या कावेरीला वाहवा मिळाली.